27 नोव्हेंबर रात्रीच्या जेवणानंतरचा जो शतपावलांचा व्हिडिओ आपण बनवतोय, 10 मिनिटाचा टायमर लावलाय, टायमिंग चालू केलं आहे. नवीन लोकांनी पहिल्यांदा लक्ष घ्या, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपण दररोज रात्रीच्या जेवणानंतर लगेच बसतो किंवा झोपतो, त्याच्यामुळं हालचाली काय होत नाहीत आणि जे खाल्लंय ते परत फॅटमध्ये जातं, परत पोट सुटतं, वजन वाढतं. ह्या लहान लहान गोष्टी आहेत, पण ते लक्षात यायला वेळ जातो. म्हणून आपण दररोज न चुकता रात्रीच्या जेवणानंतरचा शतपावलांचा व्हिडिओ बनवत असतो, म्हणजे शंका नसावी म्हणून सांगितलं. आणि त्याच्याबरोबर व्यायाम आणि आहार याबद्दलची माहिती दररोज सांगतोय. फक्त असं नाही की तुम्हाला म्हणजे शतपावले करा नाही करतोय, तर त्याच्याबरोबर जी माहिती आहे ते संपूर्ण कुटुंबासोबत ऐकायला चालू करत जावा. रोज नवीन मुद्दा असतो, कदाचित तोच मुद्दा रिपीट असतो, पण त्याचं काय होतं की तुमच्या डोक्यातून गैरसमज जात नाहीत. तोपर्यंत तुम्हाला कळत नाही, तुमच्या डोक्यात भीती राहते की काहीतरी खाल्लं तरच वजन कमी होतं. अजिबात नाही. काय कुठलं प्रोडक्ट खायचं नाही, काय नाही. घरातलं पोट भरून खायचं, चावून चावून खायचं. त्याच्यात फक्त बॅलन्स ठेवायचा आहारांचा. फायबर, प्रोटीन. मी फायबर प्रोटीनची माहिती मी दररोज सांगत असतोय. काय प्रोटीन, काय फायबर आहे, भाकरी खायची आहे, चपाती खायची आहे, भात खायचा आहे, ह्याच्यासोबत काय खायचं, ह्याचा बॅलन्स. म्हणजे नवीन लोकांसाठी सांगतोय, जुन्यांना आता त्या हळूहळू पाठ होत असेल. तुमचं वजन कमी झालं म्हणजे तुम्ही हेल्दी असं नाही. तुम्हाला चालताना दम भरला नाही पाहिजे. तुमच्या काय ॲक्टिव्हिटी करताय तुम्ही, त्या ॲक्टिव्हिटीला तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. समजा घरातली काय थोडीशी कामं करतोय तरी पण दमल्यागत होतोय, थकवा होतोय. ह्या कशामुळं? आपल्या आहार चांगला आहे आपला. आपण नावं ठेवलंय की आपला भारतीय आहार असा आहे, तसा आहे, तसा आहे. भारतीय आहारागत आहारच कुठं नाही, खतरनाक आहे. फक्त त्याला बॅलन्स केलेला आहे आपण. त्यामुळे गैरसमज काय करायचं नाही. कुठलं प्रोडक्ट विकत घेत बसू नका. प्रोडक्ट विकत घ्यायला सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या शेतातून पिकलेलं धान्य घेऊनच त्याच्यावर पुन्हा प्रोसेस करून आपल्या गळ्यात घातलं जातं. काय सांगतोय बघा, असं कुठलं जादू आलं का चंद्रावरनं काय वस्तू आली आणि ती आपल्याला दिल्या बघा. म्हणजे त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. असं काय नाही. असं कुठलं आलंय का औषध, कुठलं चंद्रावरनं ग्रहावरनं आलंय आणि ते आपल्याला दिलं तर त्याचा इफेक्ट मिळायला लागलाय. आपल्या शेतकरी बांधवाच्या शेतात पिकतंय, त्याच्यापासून प्रोसेस करतात आणि ते आपल्या गळ्यात घालतात आणि आपल्या घरातलं जेवू नका म्हणून सांगतात. त्यामुळं कन्फ्यूज व्हायचं नाही. सगळं आपल्यापाशीच आहेत, पण ते कसं, किती प्रमाणात, कसं वापरायचं हे लक्षात नाही आपल्या. तर जास्त कन्फ्यूज न होता लक्षात ठेवा की आपल्याला सातत्यानं हालचाली करायच्या आहेत. जे काय खातोय कमी जास्त होऊ शकतं. थोडी फॅट आली बॉडीत, काय बिघडलं? फॅट पण मेंदूच्या कामासाठी सुद्धा जे काय ब्रेनसाठी वापरायला लागतं ऊर्जेला, त्याला पण कुठेतरी फॅट लागते. बरेच घटक असे आहेत की त्याला फॅट वापरायला लागते. म्हणजे असं कन्फ्यूज व्हायची गरज नाही एवढी. मग ते फॅटला दोष देऊ नका. ती किती प्रमाणात वापरायची, कशी वापरायची ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यामुळं सातत्य ठेवायचं आहे. खायचं घरातलं, हालचाली सातत्याने करायच्या आहेत. व्यायामामध्ये सकाळ संध्याकाळ चांगला वेळ देऊन व्यायाम करा. जो तुमच्याकडे आहे त्याच वेळेचा चांगला वापर करा. बाकी काय असं नाही की एक्स्ट्रा वेळ काढत बसा, आहे त्या वेळेचा. नंतर दिवसभर मात्र 1 तास झाला की 1 मिनिट काहीतरी नॉर्मल हालचाली करूया. 1 मिनिट म्हणतो, 1 मिनिट नाही जमलं तर 30-40 सेकंद, पण 1 तास झालं की काहीतरी हालचाली करा. कारण तुम्ही जर त्या हालचाली नाही केल्यात तर परत ते बसून फॅट वाढतं. ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. बाकी तुम्हाला कोणतं प्रोडक्ट खाऊन वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे, हे डोक्यातनं काढून द्या. शरीराला लागतं प्रोटीन. जेवढं वजन आहे तेवढं ग्रॅम प्रोटीन लागतं. जेवढं आपलं वजन आहे तेवढं ग्रॅम प्रोटीन लागतं. म्हणजे जर तुमचं 80 किलो वजन असेल तर 80 ग्रॅम प्रोटीन दररोज प्रत्येकाच्या शरीराला लागतं. तुम्ही जेवढं घरातल्या आहाराकडे लक्ष देणार की मला कोणत्या आहारातून किती प्रोटीन मिळतं हे जर समजलं तर भरपूर झालं. आणि ते आपण खाण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की कधीही कन्फ्यूज होऊ नका. घरातल्या आहाराला टाळू नका. आणि जे काय तुम्ही खाताय ते फक्त चावून खायचं आहे. त्याच्याबरोबर फायबर पाहिजे. फायबर म्हणजे सगळ्या ग्रीन पालेभाज्या, ग्रीन सॅलड. त्याच्यात काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, कोबी जे काय असेल ते तुम्ही धुवून स्वच्छपैकी कच्चं खायचं आहे. प्रोटीनमध्ये आपण काय घेतो, जे नॉनव्हेज खात आहेत ते अंडी, चिकन, मासं, पण त्याच्यात रस्सा जास्त घ्यायचा नाही. आपल्यात आत्तापर्यंत सगळं काय झालं की रस्सा जास्त झालेला आहे. रस्सा जास्त घेतल्यामुळं पुन्हा वजन आणि पोट वाढतंय.
चिकनमध्ये प्रोटीन आहे, तुम्ही काय घेताय मग ते रस्सा जास्त घेताय. पण आता हे काय आपण खात नाही, समजा जे खात नाही त्यांना कोणाला खावा म्हणून मला सांगणार नाही, पण त्यांनी सर्व प्रकारचे कडधान्य डाळी याचा वापर करायचा आहे आहारामध्ये, ते पण कमी तेल कमी मसाले वापरून. ताक दही दूध हे पण चालतंय. दूध शाय काढलेलं असावं, 2-3 वेळा उकळलेलं असावं. बाकी पनीर पण आहे, पण पनीर आता कसं मिळतं काय मिळतं तुम्ही बघताय. आहे ते घरातलं खाल्लं तरी असं काही नाही की तुम्ही टोफू आणा पनीर आणा, घरातलं आहे ते खावा आणि हालचाली करा. जे घरात आहे तेच खावा आणि हालचाली करा. काय इफेक्ट आहे तेच आपण टाळतोय. उपाशी तर अजिबात बसू नका, उपाशी बसून शक्यच नाही. तुम्ही गाडी वापरता त्या गाडीत तेल टाकू नका आणि गाडीचा वापर करा. गाडी चालेल का? मग शरीर कसं चालेल तुम्ही जर न उपाशी राहिल्यावरती? साध्या साध्या गोष्टी आहेत त्याला पण इंधन पाहिजे ना. ऊर्जा तयार करायला त्याला काहीतरी पाहिजे का? त्याला पाहिजे. बरे तुम्ही बैठक काम जरी असलं तर काहीतरी मेंदूचा वापर करूनच काम करताय ना, त्याला पण ऊर्जा पाहिजे. मग त्याला उपाशी का ठेवताय? हालचाली करत नाही हे महत्वाचं आपलं आहे. 1 तास झालं की 1 मिनिट काहीतरी उठून हालचाली करा. आणि तुम्ही नावं ठेवताय मग जेवण 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 त्या कॅलरीज खावा गच. काय होतंय? घरातलं वाक्य काय? घरातलं. पण पोट भरल्यानंतर आपलं शरीर सांगतंय ना माझं पोट भरलंय, आता मला बास ढेकर येतोय, आता थांबायला आपल्याला सांगतंय शरीर. मग प्रत्येक वेळेस जर मोजून खायचं बसलं तर तुमच्या शरीराला पाहिजे तेवढंच आपण खातोय. फक्त काय काय खायचं काय नाही खायचं ह्या कॅलरीजमुळं परत आणखीन मोठा बिझनेस चालू झाला. किती काउंट करूनच मोजून खावा, हे खाल्ल्यामुळं तुमचं वजन आम्ही एवढं कमी करतो. वजन कशाचं कमी होतंय हे पण माहीत नाही. मसलचं कमी होतंय, फॅटचं कमी होतंय का बॉडीतलं पाणी आहे ते कमी होतंय काय माहीत नाही, पण धुळा पाडतो आपण. कुणी सांगली एकाची जाहिरात केली जाते एवढं वजन कमी झालं. आम्ही पण जिममधल्या जाहिरात सांगतो करतो की वजन कमी झालं, पण मी त्यात ती पण सांगत असतोय एका महिन्यात काही जणांचं 7-7, 8-8, 10 किलो कमी होतं. तो रिझल्ट नाही, त्यांच्या बॉडीतलं जो वॉटर इंटेक आहे तो कमी झालेला असतो. मग त्याचा अर्थ म्हणजे आम्ही स्वतःच्या जिमला श्रेय द्यायचं नसतं असं नाही. मग काही जणांचं अर्धा किलो पण हलत नाही. काही जणांनी जिम जॉईन केल्यानंतर 1-1.5 किलो 2 किलोपर्यंत वजन वाढतं का? तर ते बॉडी टोनमध्ये येतात. मग प्रत्येकाच वेगळं आहे. तुमच्या घरात जर तुम्ही 4-5 व्यक्ती असाल तर तुमच्या हाताच्या बोटाच्या रेषा एकसारख्या नाहीत, तर मग तुम्ही एकमेकाला तुलना का करताय? त्याचं एवढं वजन कमी झालं, माझं एवढं झालं करत बसू नका. तुम्हाला हेल्दी राहायचं आहे तर त्याला काय करायचं बघा. दाखवा तुमचा आज एक कुणा तरी तुमच्या ह्याला एकामेकाची बोटं जुळतात का बघा. आपल्या घरातली आपल्या आई वडिलांचं जुळत नाही, आपल्या मुलांचं जुळत नाहीत, एकसारखे ठसा नाहीत, आपल्या अंगठ्याचा ठसा नाही. आणि मग आपण एवढी तुलना करून आपण कशासाठी मग हे करायचं? साध्या साध्या गोष्टी लक्षात घ्या, कन्फ्यूज होऊ नका. फक्त व्यायामाला कारण सांगायचं नाही, व्यायामाला सुरुवात करा. आता रात्रीच्या जेवणानंतर आपण हा व्यायाम नाही, हालचाल आहे आपली. शतपावले तुम्हाला उड्या मारायला लावलेल्या नाहीत, पोटाचा व्यायाम करायला सांगितलेला नाही. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. मग हे तर कोणतरी यातून लगेच काहीतरी बनवतो, म्हणतो की असं नाही जेवण असं करून चालतं का? कुणाकडे बघत बसू नका. नवीन लोकांना जुन्या लोकांना आमच्या आता माहीत झालं सगळ्या. हे काय नाही, हे असं करायचं असतं. ह्याचा फायदा आहे काय? कुटुंबासोबत आपण मोबाईलचा वापर करताना सुद्धा मी सांगतोय माझे व्हिडिओ बघताना फुकट वेळ घालवू नका. काहीतरी शारीरिक हालचाली करा किंवा काही तरी नॉलेज घ्या की मी ही खाऊ का ती खाऊ का आजच्या दिवसातलं, हे लक्षात घ्या. फुकट वेळ घालवायचा नाही. नुसतं उगं त्या रील बघत बसलं म्हणजे आमच्या दुसऱ्या तुम्हाला बघू वाटलं तर कुणाला आपण म्हणजे बघू नका म्हणत नाही, तुमची चॉईस आहे, तुम्हाला आहे. फक्त तुम्हाला माझ्यात तुमचं जर फुकट वेळ गेला तर मलाच ते कसं वाटणार. त्यामुळे तुमचा फुकट वेळ जाऊ नये ह्याची काळजी घेत असतो. आता शतपावलाचं काही मी सांगून मोकळा झालो असतो, एक तेवढं 15-20 सेकंदाचं आज थोड्या वेळानं शतपावले करा. नाही, तुमच्याबरोबर शतपावले पण करतोय, कारण तुम्ही पण माझं बघून, कारण माणूस माणसाचं अनुकरण करतो म्हणून तुमच्यासमोर मी पण चालत असतोय. ह्या चालण्यामुळं तुम्ही पण चालणार आहे आणि प्लस माहिती ऐकणार आहे. माहिती अशी आहे की तुम्हाला तुमच्या सगळ्या कुटुंबाला उपयोगी आहे, की जेणेकरून मी काही मोठा तत्वज्ञानी नाही, पण जे सगळं संपूर्ण तुम्हाला जे भीती घातली गेलेली आहे ती भीती काढून टाकायचा कुठंतरी प्रयत्न करतोय. की असं काही नाही की बाहेरचं खाल्ल्यानंतर आपला काही लोकांच्या तर पगार जेवढा आहे त्यांचा तेवढा त्यांच्याकडे ते प्रोडक्ट कधी कधी एक ते विकत आणून खातात. एवढं भीतीनं त्यांना ते हे झाले, वजन वाढलं कमी करायला. हालचाली करा. 1 रुपया लागतो का? तुम्हाला जागेवर चालायला सांगतोय. काय घेतलेत का पैसे तुमच्याकडं? मोबाईलला पण तुमच्याकडनं पैसे घेतले नाहीत.
मोबाईलचा तुमचा जो डेटा आहे, जो काय तुम्ही नेट इंटरनेट वापरताय, त्याच्यावरती तुमचं सगळं आहे ते फुकट वापरून ते करायचं आता. मग तुम्हाला ह्याच्यात काय पैसे जाते तो, जे फुकट आहे तेच बघत नाही. तर 10 मिनिट टायमिंग झालेलं आहे. अशा पद्धतीने व्यायामाला मात्र कारण सांगायचे आहेत. व्यायामाला सुरुवात करा. अशाच माहितीसाठी फॉलो करा. सर्व लोकांना आपल्या माहिती जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढी पोचवा. कोणतंही प्रोडक्ट खायची गरज नाही. घरचं खाऊन आपण वेट लॉस करतोय, फॅट लॉस करतोय, पोट कमी करणार आहे, हेल्दी राहणार आहे, फिट राहणार आहे. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा.